जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण सकाळचं सत्र उशिरा सुरू झाले. इथून अजून 2 मॅच अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलला आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण, फ्लाइंग स्लीप, एक गली पॉइंट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला एकूण 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती. ऑल राईट, ऑल सेट, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटची कड घेतोय आणि फ्लाइंग स्लीपमध्ये होतो. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये. एकेरी धाबेनं फलंदाज आकाश आपलं खातं खोलते. पहिल्या मॅचमध्ये आकाशनं सुरुवात छान केली होती, परंतु एक मोठी इनिंग ज्यावेळेला खेळायची असते त्यावेळेला तो बाद झाला. संयमाचा बांध तुटला होता. सुरुवात त्याने 2 मोठे फटके खेळले होते आणि त्यावेळेला वाटलं होतं की मोठी इनिंग तो खेळेल, अशा वेळेस त्याचा बळी गेला होता. नगरपालिका एन खंड गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरता स्वप्नील. या षटकातला पहिल्या षटकाचा खेळ आहे आणि दुसरा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. त्यावेळेला हवेत चेंडू आहे, बघूया काय करतोय. मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याला कोणती संधी नाही. चेंडू सीमा पार जाईल. अतिशय खणखणीत सणसणीत चौकार. श्रीच्या बॅटमधनं एक चांगला फटका. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. टप ऑफ द बॉल जात या चेंडूला मिडॉपच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येतोय, तर मिडॉपचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. यावेळेला कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅटमध्ये येत नाहीये. फाईन लेगमध्ये खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज 2 धावा आरामात पूर्ण करतायत. आता शफल झाला होता बॅट्समन. खूप चांगला चेंडू होता, उसळी घेणारा, शरीराचा जवळ जवळ छातीच्या दिशेने येणारा चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही, बॅटची कड घेतोय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये जर झेल पकडला असता तर पहिलं यश गोलंदाजाला प्राप्त झालं असतं. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेच तारा नाहीये. यावेळेला ऑन साईडला एक बोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे जातोय. एकेरी धाव, एकेरी धाबेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती एकूण 8 वरती. 48 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. सामना सुरू आहे. महात्मा फुले क्रिकेट 11 वर्सेस RCC देवीचा माळ करमळा या 2 संघांदरम्यान. आणि आता किशोर लबे मंद मंद पावलाने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुढच्या मॅचची तयारी होते आहे. या बाला चांगला फटका खेळला सुंदर पद्धतीनं ऑन साईडला शपल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला एक दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार, धाव मिळतील सा. येतोय एक उत्तुंग षटकार. फटका सुरेख फलंदाजी तो करतोय. शपल झाल्यानंतर मिडल आणि ऑफस्टंपच्या आसपासचा चेंडू भिरकावून दिलाय. तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, चेंडू सीमा पार प्रेक्षकांच्या स्वागतासाठी जातोय. एक अप्रतिम फटका, आणखीन एक उत्तुंग षटकार आकाशच्या बॅटमधनं. बॅटमधनं एक खडखडीत चौकार. पहिल्या षटकानंतर धावफलक धाब्यात 20-48 धावांचा पाठलाग करत असताना पहले ओवर का खेल बिल्कुल समाप्त होता। रन संख्या कुल मिलाकर 20 रन। जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ श्री जो 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्डिंग ऑन साइड पर एक फाइन लेग है। स्क्वायर लेग का खिलाड़ी एक बार फिर थोड़ा सा क्या मिड विकेट क्षेत्र की तरफ जाएगा। फील्डिंग में थोड़ा बदलाव करना चाहते हैं। इस वक्त आपको विकेट की तलाश रहनी चाहिए, क्योंकि एक ही मंत्र आपके पास है, वो है विकेट का। विकेट ही आपको बचा सकते हैं। करबला टीम आपके लिए डू और डाई वाला मैच है। बैंक बैलेंस कम है, दमकम ज्यादा लगाना पड़ेगा। महेश गेंदबाजी करने के लिए तैयार। इस पर खाली जगह पर खेलते हुए गैप में खेलते हुए गेंद बॉलिंग की तरफ जाते हुए पीछा तो कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है। शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी, गेंद बॉलिंग के बाहर 4 रन।
इस पर आगे आके खेलने का जो प्रयास किया गया, स्ट्रोक अच्छा था, स्टंप को गेंद लगी, उसके बाद मिड ऑफ की तरफ जाते भी। इससे पहली वाली गेंद आप देखिए तो मिड लेग स्टंप पर थी, तो बल्लेबाज थोड़ा सा सफल हुए और फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच जो पास लाता, उस पास लेग को चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाती भी। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज श्री की तरफ से। श्री के बल्ले से यह दूसरा चौका। रन संख्या कुल मिलाकर 25 रन। कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, लेकिन दो खिलाड़ियों के बीच ये गेंद गिरती भी। 2 रन लेने का मौका मिलेगा बल्लेबाज श्री को। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है। रन संख्या 27 रन बगैर किसी नुकसान के। महात्मा फुले क्रिकेट 11 की टीम इस मुकाबले में पूरे जो कि संकल्प के साथ उतरी है। इरादे मजबूत है, दमदार स्ट्रोक, पुल, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी खास करके श्री द्वारा। बैटिंग में श्री के बल्ले से एक बार फिर कमाल का स्ट्रोक है। आकाश के बल्ले से भी बहुत ही कमाल का स्ट्रोक आता है। गजब के बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। ये आकाश का एक कमाल का स्ट्रोक था, तीसरा छक्का इनके बल्ले से। ये भी छोटी गेंद है, हाफ ट्रैकर है। एक बार फिर बल्लेबाजों ने मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। सुपर बैटिंग। मुकाबले का महात्मा फुले क्रिकेट 11 टीम को, और दूसरी तरफ से ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। एक बार फिर मौका मिलेगा बल्लेबाज को आउट करने के लिए। खराब शॉट था बल्लेबाज का, पहले विकेट का पतन होता हुआ विकेट मिला है बापू को। शुक्रिया जो हमारे स्पॉन्सर से वो बहुत ही अच्छा योगदान देते हुए मैदान के अंदर एक आंख में चुली चल रही है धूप और छाव के बीच। जल्दी विकेट मिला है बापू को। रन संख्या कुल मिलाकर 44 रन जीतने के लिए अब यहां से केवल 4 रनों की जरूरत है। स्ट्रोक अच्छा है, बुल के सर के ऊपर से कहते हुए खूबसूरती के साथ खिलाड़ी एक बार फिर लॉन्ग ऑफ की तरफ मौजूद है। शानदार फील्डिंग करते हुए 1 रन नहीं बचा पाएंगे। जीत की सुगंध बिल्कुल आ रही है महात्मा फुले क्रिकेट 11 टीम के लिए, जिन्होंने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया इस मुकाबले में। फुल टॉस गेंद है, रडार में खिलाड़ी मौजूद है, क्या कैच हो जाएगा? गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई और ये विक्ट्री पंच लगाते हुए बल्लेबाज। इसी के साथ मुकाबला महात्मा फुले क्रिकेट 11 ने जीत लिया है और ये कह रहे टाइगर अभी जिंदा है, मजा आएगा। अगला मुकाबला बहुत क्रुशियल हो रहेगा, बहुत ही क्रुशियल हो जाएगा। एक बार फिर बारामती वॉरियर्स और महात्मा फुले क्रिकेट 11 ये बैटल है।
ये लड़ाई है, दोबारा देखना आप जरूर चाहेंगे। लेकिन इस मुकाबले में मैन ऑफ द मैच कौन है, इसके बारे में थोड़ी देर के बाद चर्चा होगी। या मॅच मध्ये सारसभाऊ भोसले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि या पुरस्काराचा धनी होतोय, मानकरी ठरतोय अर्थात पार दादा पवार चषक 2022 अतिशय दमदार आणि शानदार कामगिरी ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे। मॅन ऑफ द मॅच गोस्ट वन अँड ओनली मिस्टर आकाश काळे। 37 रनों की एक जबरदस्त पारी, धुआंधार इनिंग, इनके बल्ले से बिल्कुल 5 छक्के आए हैं और एक चौका। लगेच टॉससाठी देखील यायचं आहे। कॅप्टन पीस, कॅप्टन आपण रेडी राहा। इथे आकाश काळेचं कौतुक होईल, आकाश काळेचं कौतुक होईल व्यासपीठावरती। दुसऱ्या बाजूला किशोर लबे आणि मी विनंती करणार आहे महात्मा फुले क्रिकेट संघाचा कॅप्टन कॅप्टन पण यायचंय, कॅप्टन पण या, किशोर रवे आपण पण या, तिथेच आपण लगेच टॉस करणार आहोत। आकाश, आकाश वेल डन यंग मॅन। 37 धावांची अतिशय उत्कृष्ट खेळी आज आकाश काळेने पेश केली आणि त्याच्या बात्यातले सर्व फटके त्यानं आज खेळले। आकाश, तुझं मनापासून अभिनंदन आहे। यानंतर पुन्हा एकदा पारंपरिक लढत आपण बघणार आहोत या मैदानावरती, महात्मा फुले वर्सेस बारामती वॉरियर्स। टॉस इथेच केला जाणार आहे, टॉस आपण लगेच इथेच करूया कारण वेळ जास्त जाणार आहे त्यामुळे। किशोर, आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती, टॉस झाल्यानंतर निर्णय इथेच द्यायचा आहे, ओके, कारण वेळ फार कमी आहे आणि प्रोफेशनल एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहे, एक व्यावसायिक अशी स्पर्धा आहे, 2 लाखाचं पारितोषिक। टॉस कोणी जिंकलाय आणि किशोर लेबेने लगेच सांगितलंय मी गोलंदाजी करणार, ही चांगली गोष्ट आहे। तर आता जास्त वेळ न घेता आपण मैदानात या, एक एक खेळ आमच्या समालोचन कक्षामध्ये येईल, याची अनाउन्समेंट सातत्याने होणार नाही। व्यासपीठावरती मान्यवर आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत असेल। तर पहिल्या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमचे परममित्र अनेक व्यासपीठावरती आज एकत्र काम करण्याची संधी त्यांच्याबरोबर मिळते। खूप चांगलं मार्गदर्शन मामांच्या माध्यमातून देखील असतंय। मामा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, अँकरिंग मध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही, एवढा चांगला भारदस्त आवाज, खूप चांगली कमांड आणि आज समालोचन कक्षामध्ये देखील त्यांचा भारदस्त आवाज ऐकते। तर दुसऱ्या बाजूला शब्दांचे जादूगार या ठिकाणी आमच्याबरोबर जॉईन होत आहेत नरेश टोपे सर।
त्यामुळे षटकं कमी करण्याचं काही कारण नाहीये. 1 तासामध्ये साधारणतः मॅच तुम्हाला संपवायची. 6 वाजेपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिला पूल संपवायचा आहे आणि त्याच्यानंतर 6 वाजता बरोबर दुसरा पूल सुरू करायचा आहे. दोन्ही पूल प्रत्येक मॅच 6 षटकांची होईल याकडे कटाक्षाने आपण लक्ष देणार आहोत. परंतु जर आपल्याला शक्य झालं की मॅच उशिरा लांबतायत किंवा खेळाडू टाइम स्पेंड करतायत तर अशा परिस्थितीमध्ये षटकं कमी करण्याचा निर्णय आयोजन कमिटीने राखून ठेवलेला आहे. पार्थदादा चषक 2022 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 2 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, 1 लाख रुपये दुसरा क्रमांक, 51,000 तिसरा, चतुर्थ क्रमांक, चौथा क्रमांक 31,000 रुपये अशा पारितोषिक असलेली स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी आयफोन 11 हा मोबाईल बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. प्रत्येक दिवसाच्या सर्वोत्तम फलंदाजासाठी, सर्वोत्तम गोलंदाजासाठी देखील कॅश प्राइजेस, एक शूज आणि बॅट आहे. तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील कॅश प्राइज आहे रुपये 10,000. ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. अजिंक्य भाऊ ढमाळ, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेली तालुका, त्याचबरोबर सारस भाऊ भोसले सामाजिक कार्यकर्ते, पार्थ प्रवीण गालिंदे सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा, त्याचबरोबर भाग्यश्रीताई धायगुडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी बारामती तालुका. या सर्वांकडून आपल्याला ट्रॉफीज देखील प्राप्त झालेल्या आहेत. आणि आज बघा ढगांचं आच्छादन आहे त्यामुळे थोडंसं हलकसं आल्हाददायक वातावरण इथे तयार होतंय. पहिला चेंडू स्क्वेअर कट, डीप कव्हर पॉइंट, 4 रन. थँक्यू सर. येस ओळखलं ना आवाज सर. बस का. येस डेफिनेट. बस सुप्रियाताईंच्या माध्यमात. येस डेफिनेट. ओके एकदम तुम्ही काळजी घेताय ना. पण चला सर ठीक आहे. कॉमेंट्री करतोय. मॅच चालू आहे म्हणा, माझा टर्न आहे. चला मॅच कडे परत एकदा जाऊ. 2 लागोपाठचे चौकार. चेतन बारवकर गोलंदाजी मार्कवरती आणि 2 चौकार इथे आकाश काळेने खेळलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आकाश काळेचा आपण परफॉर्मन्स बघितला होता. पुढच्या सामन्यामध्ये तोच परफॉर्मन्स त्याने कायम ठेवलेला आहे. उदयोन्मुख खेळाडू, मी मगाशी जे सांगितलं की हे सगळे तेजस्वी सूर्य आहेत बारामतीचे दोन्ही संघांमध्ये. काहींचं नुकतंच झुंजू झालेलं आहे, ते नुकतेच क्रिकेटच्या या मोठ्या मंचावरती आलेले आहेत. काही तेजस्वी झालेले आहेत आणि त्यांचा खेळ, त्यांची प्रतिभेनं निश्चित प्रकारे त्यांनी प्रतिभेचा प्रकाश निर्माण केलेला आहे. तर काही अस्ताला जात आहेत. अनुभव ज्यांच्याकडे खूप मोठा आहे. निश्चित अजून काही काळ वाईट चेंडू शिवाजी श्रीनादोरे सरांकडून एका धावेबरोबर धावफलकावरती 9 धावा. काही खेळाडूंच्या प्रचंड अनुभवाचा फायदा या दोन्ही संघातील खेळाडूंना होणार आहे. वॉरियर्स विरुद्ध महात्मा फुले या 2 संघामध्ये मॅच आहे आणि प्रेक्षकांना देखील खूप चुरस आहे, खूप उत्सुकता या मॅच मध्ये काय घडणार आहे पुढे. आताशी कुठं सामना सुरू होतोय. आकाश काळेने इथे ताबडतोब 2 चौकार खेळलेले आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर हलकासा निघून जातोय आणि खर तर पोझिशन चेंज करणं, पायाची मोमेंट अशा प्रकारच्या चेंडूंना खेळणं महत्वाचं असतं. विशेषतः तुम्ही टेनिस बॉल खेळत असाल तर तुमचा उजवा पाय हा मागे गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. उजवा पाय मागे गेला पाहिजे तर तुम्ही स्क्वेअर कटला अंजाम देऊ शकता. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 9. षटक पहिलं सुरू आहे. यास अक्रॉस दी लाईन, चेंडूच्या लाईन मध्ये होता, उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि काय केलं त्याने तिथे बघायचंय. चेंडू अलगद ढकललाय आतमध्ये. धावफलकावरती मिळतील धावा 2. आकाश काळे मला तर एकच काढली का. यस एकच ना, एकच धाव इथे मिळणार आहे. धावफलकावरती 10 धावा. आपण बघतोय 19व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये बाउंड्रीज. ज्या वेळेस तुम्ही चेंडूला स्पर्श करता आहात
ऍट दॅट टाइम तुमचा स्पर्श सीमारेषेला नको आहे. आणि यस इथे घोषणा होते षटकार. दवाई है गेम साली किसने बनाई है. जहर दवाई है गेम साली किसने बनाई है. थँक्यू. या ठिकाणी टॉस विनर लाईव्हचे उद्गाते आणि प्रसिद्ध फोटोग्राफर छायाचित्रकार सन्माननीय संदीप तावरे सरांचं आगमन झालेलं आहे. पार्थदादा पवार फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. यास आपण बघतोय काय सुंदर फटका आहे. मात्र तिथे जे रक्षक डीप कव्हर पॉइंटला टिपला झेल आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद. आकाश इथे होईल बाद. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आकाशने ठोकला, परंतु स्क्वेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. टायमिंग करता आलं ना, चेंडू बराच वेळ हवेमध्ये उडाला आणि कव्हर पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षकाने टिपला सुंदर झेल. मोठी इनिंग इथे अपेक्षित होती आकाशकडून, कारण तो फॉर्म मध्ये होता. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने तितकाच सुंदर खेळ केला होता, परंतु इथे इनिंग अल्पजीवी ठरली मात्र शानदार ठरली. 6 चेंडू खेळला, आपल्या संघासाठी जोडला तब्बल 14 धावा आणि बाद झाला आकाश काळे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. गणेश धोत्रे. गोलंदाजी मध्ये काय परिवर्तन होईल, कोणाला आणलं जाईल हे बघायचे. तर फलंदाजी मध्ये गणेश धोत्रे आणि श्री थोरात स्ट्राईक एंडवर. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू. प्रदीप सुर्वेला आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मात्र वाईड ठरेल आणि 1 बाउन्सची घोषणा त्याच्या बरोबर ठरेल. 1 बाउन्स आणि त्याच्याच बरोबर वाईड. प्रदीप सुर्वे गोलंदाजी मार्कवरती 16 धावा धावफलकावरती आहेत. महात्मा फुले यंगर्स विरुद्ध ओरियर्स बारामती अशी लढत आपण मैदानामध्ये बघतोय. आणि 1 धाव इथे पुन्हा एकदा मिळेल, ती श्रीपत थोरातला. अर्थात 1 धावेबरोबर धावफलक आपण पुढे बघू शकतो. 17 धावा, 17 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज अर्थात श्रीपत थोरा स्ट्राईक एंडवरती. 1 धाव जी आली होती ती गणेश धोत्रेकडून आपण पाहिली. आणि प्रदीप सुर्वेच्या गोलंदाजीवरती थोडंसं परिवर्तन करायचं. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक हा पॉइंट वरती आणला जातोय, तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरती पाठवला जातोय. याबरोबरच उजव्याच्या बाहेर, खूपच बाहेर ठरेल वाईड. 1 अतिरिक्त धाव फलकावरती आपण बघू शकतो. स्कोअर 18 धावा, 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आकाश काळे जो खर तर मोठे फटकेबाजी करत होता, मोठे फटके सातत्याने त्याच्या बॅटमधून येत होते. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार त्याने खेळले होते. आकाश बाद झालेला आहे. यावेळेस उजव्याच्या बाहेर रीच मध्ये होता फलंदाज आणि तिथे चेंडू ठरेल वाईड. 1 अतिरिक्त धावेबरोबरच धावफलकावरती 18 धावा. 22व्या क्रमांकाचा नियम. आम्ही वाईडची चर्चा करत होतो, नाहीये निश्चित चांगला चेंडू आहे. धावफलकावरती 18 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू मात्र उत्तम ठरतोय रीच मध्ये. प्रदीप सुर्वे गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडूला तो भरकटला, परंतु 2 चेंडूला त्याने खूप चांगलं कमबॅक केलं. यावेळेस पाहायचंय चेंडू वरती लांब वरती पोहोचला. तो हवेमध्ये चेंडू होता बराच वेळ, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 धाव आणि धावफलकावरती पुढे 19 धावा.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात चांगली होती, अर्थात त्या षटकामध्ये मोठे फटके आले होते, तिथे आकाश काळे फलंदाजी करत होता, परंतु प्रदीप सुर्वेनं लांबेल षटक हे थोडंसं, जिथे 6 चेंडू टाकायचे होते तिथे 8 टाकावे लागतील, मात्र धावा इथे आतापर्यंत केवळ 4 आलेल्या आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे की धावा रोखलेल्या आहेत. याबरोबरच इथे स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, फलंदाजांनी ओळखला चेंडू आणि लॉंग ऑनला ठोकला एक शानदार षटकार. 6 धावा इथे मिळतील. या षटकाराबरोबर 25 धावा धावफलकावरती. गणेश धोत्रेच्या बॅट मधून देखील आला हा षटकार. ज्यावेळेस आपण बघत असतो की तुम्ही कमांड प्रस्थापित करता, कंट्रोल आणि मनोवैज्ञानिक दबाव किंवा प्रेशर, या गोष्टी महत्वाच्या आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही प्रेशर एकदा क्रिएट केला असेल तर तो सैल होऊ, ती पकड ढिली करणं हे कठीण ठरतं. यावेळेस परत एकदा चेंडू आकाशामध्ये, बाहेरची कड होती, परंतु फील्ड सेटिंग डिफेन्सिव्ह आहे. जरी तुम्हाला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक दिसत असेल तरी ही बचावात्मक क्षेत्ररचना आहे. अशा प्रकारचे झेल जर पकडायचे असतील तर तुम्हाला काही अटॅकिंग फील्ड सेटिंगची गरज आहे, आणि त्यासाठी जो शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आहे तो थोडा पहिल्या स्लिप मध्ये असला पाहिजे, किंवा जो गलीचा बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे तो गलीच्या पोझिशन मध्ये पाहिजे. तर तिथे असे कॅचेस पकडले जाऊ शकतात. 2 कॅचेस इथे ड्रॉप झालेले आहेत आणि याचा विचार करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एका धावेबरोबर धावफलकावरती 26 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट, हो इथे पाहायचंय क्षेत्ररक्षक एकदम समोर, नेम चुकलेला, तिथे 1 धाव मिळेल. रणजित जगताप, बारामतीच्या फलंदाजीचं एक सर्वांग सुंदर नाव. क्षेत्ररक्षण करताना चांगलं अडवलं त्याने, परंतु नेमबाजीमध्ये निश्चित चूक झाली आणि तिथे फलंदाजाला जीवदान मिळालं. 27 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रदीप सुर्वेचं हे षटक अप्रतिम, मात्र 12 धावा या षटकामध्ये गडीबाद करताना यश आलेलं नाहीये. 3रं षटक आता सुरू होईल, परंतु 2 षटकाचा खेळ बघितला, 27 धावा, मला वाटतं चांगल्या धावा आहे, चांगली सुरुवात आहे इथे महात्मा फुले बारामती संघाची. दोन्ही बारामती तालुक्यातील संघ आहे. या मैदानामध्ये मावळ तालुक्यातील एक संघ आणि करमाळा तालुक्यातील एक संघ, असे 4 संघांचा पूल आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे 4 संघ हे संध्याकाळी 6 वाजता इथे मैदानामध्ये येतील, सुरू करतील आपल्या खेळाला. 4 संघांमधून एक संघ हा रोज प्री क्वार्टरला दाखल होणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीच्या सत्रामधल्या 4 संघातला एक संघ प्री क्वार्टरला दाखल होणार आहे. असे 4 दिवसामध्ये 8 संघ प्री क्वार्टरला दाखल होतील आणि त्यांच्यामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचेस होतील. या 13 तारखेला दिवसभराच्या सत्रामध्ये आणि नाईटच्या सत्रामध्ये सेमीफायनल आणि फायनल अशा लढती होणार आहे. धावफलकावरती आहे धावा, 27, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 3 मंगेशच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवलेली आहे. या षटका सामन्यामध्ये आपण पाहिलं किशोर लवीने सातत्याने गोलंदाजीमध्ये चेंज केलेला आहे. चेतन बारवकर कडून पहिलं षटक टाकलं, प्रदीप सुर्वेकडून दुसरं षटक टाकलं, आता मंगेशला आणलेला आहे. छोट्या चणीचा हा मंगेश, यावेळेस पूलचा प्रयत्न होता, गॅप मिळाला, तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, खूप वेगवान या धावा आहेत. सन्मान्य बिट्टू दादा काळे आणि संग्रामजी दळवी या दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. पार्थ दादा पवार फाउंडेशनच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धेच्या आयोजनामध्ये बबलू शिंदे, टिपू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख भाई मुलानी, शंभू मोरे, अभय चव्हाण, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशीद, अजय सोनावणे, रोहन खाडे, सूरज थोरात यांचं योगदान. तर चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाईल, सीमारेषे बाहेर. मिळतायत 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलकावरती 37 धावांची नोंद इथे होते. चांगली फलंदाजी आहे. विशेष म्हणजे आज
वॉरियर्स बारामतीनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला महात्मा फुले टीमला निमंत्रण दिलं आणि महात्मा फुले संघाकडून तुम्ही पाहिलं तर सगळे नवीन फलंदाजांना त्यांनी आज पुढे आणलेलं आहे. संघाच्या मध्ये इम्रान पठाण सारखा अनुभवी खेळाडू आहे, प्रवीण भोसले सारखा एक चांगला फलंदाज आहे, पप्पू जगताप सारखा एक चांगला फलंदाज आहे. परंतु असं असतानाही एका नव्या दमाची फौज त्याने पुढे ठेवलेली आहे. आकाश काळे, श्री थोरात, गणेश धोत्रे हे सगळे नव्या दमाचे नवे शिपाई आहेत. मी नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. आणि तेच बघायचं आपल्याला सुद्धा. इथे चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, हो वॉट अ कॅच. एका हातामध्ये पुढे झुकत घेतलेला झेल अप्रतिम ठरतोय, चित्तथरारक ठरतोय. दुसरा फलंदाज होईल बाद. सदोतीस धावा धाव फलकावरती आणि षटक संपेल तिसरं. 3 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 37. महात्मा फुले बारामती नवीन फलंदाज ज्यांची आम्ही चर्चा करत होतो की नवी फौज पुढे, राखीव फौज मध्ये अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे आणि असाच एक अनुभवी खेळाडू आता मैदानामध्ये. नाव आहे इम्रान पठाण. जसे इम्रान पठाण फलंदाजीला सुरू करेल त्याच्या फलंदाजीतून धावांचा ओघ कसा बाहेर येईल आणि किशोर लवे आणि त्यांची टीम या धावांना कसा पायबंद घालेल हे ऐकू आपण पुढच्या 3 षटकामध्ये. ऐका बारामतीचा एक मधुर गोड आवाज. अर्थात पुन्हा एकदा मामा जगताप सर. धन्यवाद नरेश सर. सायंकाळचे 4:05 होत आहेत आणि सूर्याची किरण ढगांच्या आडून क्रिकेटचा आनंद लुटतायत. दुसऱ्या बाजूला आमचे प्रेक्षक उन्हाची लाहिली कमी झाल्यामुळं मनमुरादपणे क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी सज्ज होत आहेत. आमचे सहकारी पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी, रिफ्रेशमेंट घेण्यासाठी जातात. नरेश सर, प्रशांत सर आणि खास आमचे मित्र संदीप तावरे आज आलेले त्यांना भेटायला. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. 3 षटकांचे खेळ पूर्ण झालेला आहे. 41 धावा फलकावर आहेत. 4थं षटक सुरू आहे. गोलंदाजी करतोय निखिल, माफ करा, निलेश लोणकर आणि स्ट्राईकला आहे त्याच्याच सोबत वर्षानुवर्ष खेळलेला इम्रान पठाण. म्हणजे खरं तर हे दोघं एकत्र खेळलेले, एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले, एकमेकांचे मित्र. पण सध्या सवाल पार्थ दादा पवार चषकाचा आहे. वाईट चेंडू. 2 लाखांची टुर्नामेंट आहे आणि येणारे 5 दिवस बारामतीकरांसाठी मेजवानी. अनेक दिग्गज खेळाडू, अनेक दिग्गज संघ आपल्याला या भूमीवर खेळताना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघांना एक संधी आहे पुन्हा परतण्याची. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट, बिग हिट. व्हॉट अ शॉट. हातोडा बाय इम्रान पठाण. ही इज लवेबल क्रिकेटर फॉर बारामती. बारामतीकरांचा एक चाहता खेळाडू आहे, चहिता खेळाडू, ज्याचे खूप मोठे चाहते बारामतीमध्ये आहेत. असा हा अष्टपैलू खेळाडू रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून बारामतीमध्ये उद्याचं भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न तो करतो. अनेक छोटे खेळाडू
मार्गदर्शन घेण्यासाठी रॉयल अकॅडमीमध्ये इम्रान पठाणच्या मार्गदर्शनाखाली खेळतायत, उभारे घेत आहेत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा इम्रान संघ अडचणीत असताना खरं तर या पूलमध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराजित व्हावं लागलं होतं आणि त्यांना परतण्याची संधी आता मिळते आहे. चौथ्या षटकामध्ये 49 धावा आतापर्यंत झाल्या. आकाशने, श्रीने आक्रमक सुरुवात केली, वेगवान सुरुवात करून दिली आणि त्यामुळे किशोर लवेला हलकसं दडपण यासाठी आहे. किशोर लवेच्या संघाची फलंदाजी मजबूत आहे, खोलवर आहे. आपण या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये पण बघितली, पण त्यांना रोखावं लागेल कमीत कमी धावांमध्ये. उसळी घेणारा चेंडू बॅटच्या बाहेरच्या अगदी जवळून जातोय आणि दरम्यान षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकानंतर 2 बाद 49, 49 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 4. बारामतीकरांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिरा मैदानाकडे येत आहेत, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट वर आपण लाईव्ह क्रिकेट बघू शकताय युट्यूबच्या माध्यमातून. सध्या सामना सुरू आहे. महात्मा फुले क्रिकेट क्लब बारामती विरुद्ध बारामती वॉरियर्स बारामती. एका बाजूला योद्धे, दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचे खेळाडू आणि दोन्ही संघातील 11च्या 11 खेळाडूंचा खेळ एकमेकांना माहिती आहे आणि म्हणून या मॅच मध्ये वेगळी रंगत आहे. ज्यावेळी तुम्हाला तुमच्या शत्रूचे कच्चे दुवे माहीत असतात, त्यावेळी त्या शत्रूला समोरच्याचा बचाव करणं कठीण जातं. कारण ज्यावेळी एखादा दोस्त दुश्मन बनतो त्यावेळी तो सगळ्यात घातक असतो, कारण त्याला आपले सगळे मायनस पॉइंट माहीत असतात. आणि नेमकी तीच परिस्थिती ज्यावेळी ओळखीचा खेळाडू खेळतोय त्याचे सगळे मायनस पॉइंट आपल्याला माहीत असतात. आणि मग खरी परीक्षा आता आहे की मायनस पॉइंट कमी करून तुमच्याकडे पॉझिटिव्ह जे आहे, जे प्लस आहे, जे स्किल आहे ते वाढवणं आणि तेच दाखवणं. ते दाखवण्याची संधी दोन्ही संघांना आहे. चेंडूनं प्रमाणापेक्षा जास्त उसळी घेतली, पंचांनी वाईट करार केला, 51 धाव मिळते. पारदादा पवार चषक 2022 अत्यंत सुंदर नियोजन. आणि आपण आता उशिरा आज सामना सुरू झाला सकाळी तरी देखील वेळेवर आहोत. वी आर ऑन टाइम. आपण आता वेळेवर आहोत, त्यामुळं दुपारचे सामने जे वेळेवरच समाप्त होतील. दुसरा पूल सायंकाळच्या 17 सुरू होईल आणि ते देखील पाहणं रंजक ठरणार आहे, कारण बारामतीकरांना बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी नाईट मॅचेस बघण्याची संधी आजपासून मिळणार आहे. सो माहोल विचार करा काय असणार आहे. आक्रमक फटका, बिग हातोडा शॉट, षटकार इम्रान पठाण. पठाणी हमला. डीजेचा आवाज आपण थोडा कमी ऐकत होतो मधल्या काळामध्ये. षटकार मात्र अफलातून होता इम्रान पठाणचा आणि इम्रानचं कौतुक आपण करत होतो. एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. संघाच्या मदतीला अडचणीत धावून येणारा फलंदाज कोण, तर त्याचं नाव इम्रान पठाण. नजर लागते इम्रानच्या खेळीला. सुंदर रनिंग कॅच रणजित जगताप कडून होतोय आणि इम्मीची इनिंग समाप्त. फोन बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी 10,000 रुपयांचे बक्षीस आहे आणि रोज वेगवेगळी बक्षीस, जसं की बॅट्समन ऑफ द डे, बॉलर ऑफ द डे प्रत्येक दिवशी आपण देणार आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्या सगळ्यांचे विशेष आभार. आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ 13 मार्च रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे.
त्यामध्ये बबलू शिंदे, टिपू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अभय चव्हाण. स्क्वेअर कट. ओ सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. संघासाठी शरद 2 धावा वाचवतोय. गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी काशीद, अजय सोनवणे, रोहन खाडे, सूरज थोरात आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी. धाव फलकावर आपण जाऊया. 58 धावा झालेल्या आहेत. 58 5व्या षटकामध्ये. त्यामुळे सरासरी चांगली आहे. 12 धावांची सरासरी राखलेली आहे आतापर्यंत महात्मा फुले क्रिकेट क्लबनं. त्याचं कारण आकाशने वेगवान सुरुवात करून दिली होती. तदनंतरचे फलंदाज चांगली खेळी केली. फटका फसला, मिस टाइम होतोय, पण सुरक्षित ठिकाणी पडल्यामुळे कुठलाही धोका नाही. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये पंच स्ट्राईक पॉइंटशी सल्लामसलत करतायत, खात्री करतायत, कारण किशोर पाठमोरा होता पंचांच्या दृष्टीनं. त्यामुळे चेंडू हातामध्ये होता स्टंपापर्यंत जाईपर्यंत की नव्हता याची खात्री मुख्य पंचांशी बातचीत करून करतील. आणि बाद दिलेला आहे, धावबाद दिलेला आहे. चेंडू हातामध्ये आला, तो डायरेक्ट स्टँडवर किशोरनं फेकला, सुरक्षित टाकला आणि त्यामुळे पंचांनी धावबाद घोषित केलेला आहे. धक्का. थँक्यू डीजे अनिकेत, डीजे गौरव आणि या दोघांचे मालक डीजे गणेश. आपण जाऊया धावफलकाकडे. धावफलकावर 59 धावा. दुसरी धाव घेताना धावबाद झाला. 5वं षटक संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59. चार बाद. 59. जमिनीला मारलेला कव्हर ड्राईव्ह, जोरदार फटका. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा धोका होता पण सुरक्षित. रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धावांचा मिलाफ या ठिकाणी आपण बघितला. 2 धावा मिळतात. 61 मध्ये पोहोचतोय 5व्या षटकाच्या अंताला. 5 षटकानंतर 4 बाद 61. 12 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. यानंतर आणखी एक मुकाबला आपल्याला बघायला मिळणार आहे. यातला विजेता मावळ संघाबरोबर या ठिकाणी खेळणार आहे. महात्मा फुले विरुद्ध वॉरियर्स. खराब चेंडू, खरपूस समाचार, आकर्षक बिग हिट. चेंडू स्टेडियमच्या बाहेर. षटकार. गणेश ढेरेच्या बॅटमधून, गणेश धोत्रेच्या बॅटमधून निघतोय आकर्षक फटका. एक काटक शरीरयष्टीचा गणेश धोत्रे मजबूत षटकार मारतोय निलेश लोणकरला. निलेश लोणकरला विचार करायला भाग पाडणार आहे पुढच्या 5 चेंडूवर. उलटा चेंडू पाहिजे तसा फायदा उठवता आला नाही, तरी देखील लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. 3 धावा आरामात घेतोय गणेश धोत्रे. 4थी धाव घेतोय आणि 4 धावा. चार धावा. ओहो. पंचांची परवानगी घेऊन पाहण्यासाठी कॉल.
चेक, 1 टू चेक. ओके, चेंडूला उंची जास्त होती आणि पंच चेक करतायत. प्रमाणापेक्षा जास्त उंच होती की प्रमाणात होती याचे चेक करतील, पंच निर्णय घेतील. पण तोपर्यंत 4 धावा धावून काढलेल्या आहेत गणेश ढेरेने. त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली गिरीशनं. गिरीश हा देखील एक अत्यंत आकर्षक खेळाडू आहे. धाव फलकाकडे आपण जाणार आहोत. हा नो आहे की नाही याचा निर्णय आपल्याकडे येईल. तोपर्यंत धाव फलकावर धावा आहेत 71. 71 धाव फलकाकडे आपण जर बघितलं तर निश्चित वॉरियर संघाला विचार करायला लावणारी धावसंख्या आहे. कारण तुषार झगडे सारखा एक वेगवान गोलंदाज या संघाकडे आहे. Umpire wants to check the height of ball and we are waiting for the result. Umpire, you can also see on screen तर तिथून क्लिअर होत आहे, दिसतंय तिथून. बॅक कॅमेरा आहे ना, त्यामुळे बघायला डिफिकल्टी होते इकडून. जस्ट चेकिंग चेकिंग चेकिंग. नो बॉल. यस, नो बॉल, फ्री हिट. प्रमाणापेक्षा जास्त उंची चेंडूला मिळाली. कमरेच्या वर चेंडू होता, पोटाच्या दिशेने होता आणि म्हणून पंचांनी तो बघितला. इथं मागच्या बाजूला खरं तर थर्ड अंपायर थोडस बिझी असल्यामुळं आम्ही स्वतः जाऊन बघितलं, पण आम्ही माईक वरून सांगणं उचित नव्हतं म्हणून आम्ही पंचांना स्क्रीनवर दाखवलं आणि पंचांनी ऑन फील्ड डायरेक्ट डिसिजन घेतलेला आहे. गुड जॉब. फ्री हिटचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होणार, कारण झेलबाद नक्की नसणार आहे आणि झेल सुद्धा सुटतोय. त्याचा फायदा बॉडी लँग्वेज आपण बघितली या मॅच मध्ये. महात्मा फुले संघाची बॉडी लँग्वेज प्रचंड पॉझिटिव्ह झालेली आहे, त्या विरुद्ध वॉरियर्सची बॉडी लँग्वेज हलकीशी बदललेली आहे. त्याचं कारण की धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत 74. धाव फलकावर धावा वाढत जातात, तसं दबाव हलकासा वाढत जाणार आहे. खरं तर खोलवर फलंदाजी आहे वॉरियर संघाकडे. वॉरियर संघाकडे सागर मोतीकर, रणजित जगताप, युवराज काठे, किशोर लवे, निलेश लोणकर. बॅटची किनार आणि किशोर झेलबाद घेतोय. शरद, निखिल भोसले, शुभम यादव. ही फलंदाजाची जोरकस फळी आहे वॉरियर संघाकडे. तरी देखील धाव फलकावर धावा असणे ही चिंतेची बाब असते. नवीन फलंदाज कुणाल निकम मैदानामध्ये जाताना दिसतोय. मोठा धक्का बसतोय. 74 कुणाल निकम ऑन क्रीज.
आल्या बरोबर षटकारानं खातं स्वतःच उघडतोय. कुणाल निकम हावी होतोय निलेश लोणकरवर. जबरदस्त फटका. आणि झेल घेतलेला आहे आमच्या प्रेक्षकांनी. त्या प्रेक्षकाचं नाव आहे अमोल गायकवाड. व्हॉट अ कॅच. पुन्हा फटका. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुंदर झेल संग्रामचा, निखिल भोसले झेल घेतोय. कुणाल निकम बाद. या षटकारामुळे फरक कसा पडतोय धावफलकामध्ये. 80 धावांवर पोहोचलेला आहे महात्मा फुले. 80 धावा. कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. आकाशने 14 धावा केल्या. श्री थोरातनं 12 धावा केल्या. गणेशने 20 धावा केल्या. इम्रानने 17 धावा केल्या. शरद पवार 3 धावा केल्या. कुणाल निकमने 6 धावा केल्या. आणि या सगळ्या खेळाडूंच्या फलंदाजांच्या जोरावर गिरीश 4 धावा. एकूण 82 धावा झालेल्या. 83 धावांची गरज आहे. गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण बघितलं तर चेतनने पहिल्या षटकामध्ये बळी मिळवला होता. त्यानंतर मंगेशने तिसऱ्या षटकात बळी मिळवला. त्यानंतर प्रदीपने चौथ्या षटकात 2 बळी टिपले. आणि शेवटच्या षटकात निलेशने भले 2 बळी घेतले पण धावा मात्र त्याला मोजाव्या लागल्या. 83 धावांची गरज असताना कसं प्रत्युत्तर देणार बारामती वॉरियर्स हे बघूया. महात्मा फुले आपलं क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा. यानंतर होणारा मुकाबला यातला विनर विरुद्ध प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ. आणि सलामीची जोडी तयार ठेवायची आहे बारामतीवर. जाऊया पुन्हा एकदा हिंदीचा सुप्रसिद्ध आवाज ऐकण्यासाठी सुप्रसिद्ध समालोचक मिस्टर प्रशांत आदवडे सर. माइक ओव्हर टू प्रशांत सर. पारदादा पवार फाउंडेशन प्रेजेंट पारदादा पवार चषक 2022 और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. आज इस मुकाबले में महात्मा फुले क्रिकेट 11 की टीम ने बहुत ही दमदार प्रदर्शन किया. खास करके प्रशंसा करनी चाहिए बल्लेबाज जिन्होंने अच्छा आगाज करके दिया था. आकाश 14 रन बनाए. उसके साथ अगर देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है गणेश और इमरान की. 83 रनों का लक्ष्य है. मैदान के अंदर फील्डिंग करने वाली टीम तैयार है इस मैच को डिपेंड करने के लिए. तो बल्लेबाज भी जवाबी हमला करने के लिए तैयार है. खास करके प्रारंभिक जोड़ी के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. इनके पास भी काबिलियत है. इनके पास भी अगर देखें तो बहुत बड़े बल्लेबाज है. 6-7 नंबर का अगर देखें तो बैटिंग लाइनअप में गहराई. लेकिन इस मैच में मंत्र वही रहेगा, क्रिकेट डोंट थ्रो एवरी विकेट. विकेट नहीं खोने हैं. दूसरी बात, इस मैच में जवाबी हमला भी करना है. बड़ा मुकाबला है. बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर. क्या ईंट का जवाब पत्थर से देंगे, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे, या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे, ये देखना बहुत दिलचस्प बन गया है. डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर स्टेडियम पर एक बहुत बड़ा मुकाबला. बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर पहुंच चुके हैं.
अब देखते स्ट्राइक रेंज की तरफ कौन आएगा, इसलिए थोड़ा सा रुके हुए हमारे स्कोरर। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाज भी तैयार। महात्मा फुले क्रिकेट 11 टीम का जो अतिरिक्त खिलाड़ी है प्लीज हमारे कॉम्बॉक्स में आना चाहिए। सागर मोतीकर और दिनेश लोनकर मैदान के अंदर, दोनों के पास काबिलियत है। तुषार झगड़े गेंदबाजी करने के लिए। मैच शुरू होना चाहिए, इसके बाद में एक और मुकाबला आना बाकी, और खास करके महात्मा फुले क्रिकेट 11 टीम का अतिरिक्त खिलाड़ी। ऑलराइट, ऑल सेट, लेट्स प्ले। सागर मोतीकर ऑन स्ट्राइक। तुषार की पहली गेंद। पावर प्ले का पहला ओवर है। फ्लाइंग स्लिप कर खिलाड़ी मौजूद है, गली है, एक पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, इसके साथ एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ। ऑन सेट पर मिड ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट है, स्क्वायर लेग है, फाइव लेग पर खिलाड़ी मौजूद है। 83 रनों की जरूरत है। क्रूशियल खिलाड़ी साबित हो सकते हैं सागर मोतीकर। मैन इन फॉर्म। फर्स्ट बॉल फ्रॉम तुषार झगड़े। ओ कड़क शॉट है, बल्ले के बीचों बीच मिड ऑन पर खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे। ईट का जवाब पत्थर से देते हुए गेंद बॉडी के बाद 4 रन। सुपर शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग। दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक खेला गया, बल्लेबाज सागर मोतीकर इज ऑन मार्क विद ब्यूटीफुल बाउंड्री। इस बार बैकफुट में चले गए, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, एक तेरी एक फेरी। सागर मोतीकर की विकेट बहुत ही जबरदस्त तरीके से ली है, खास करके तुषार झगड़े ने गॉन सफलता मिली है। है अच्छा कैच, आप देख सकते हैं इस वक्त स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी ने लिया है। सागर मोतीकर का एक बार फिर सफर समाप्त होता हुआ। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए रंजीत जगताप, हमारे कॉम्बॉक्स में मामा जगताप, और अब जाकर हमारे 3 कमेंटेटर हैं। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए रंजीत जगताप आए हैं। 3 ऑफिशियल, शिवा चिन्नादोरे, अजय आवले और उसके साथ संजय भालेराव। 3 कमेंटेटर हैं, नरेश ढोमे, मामा जगताप। मेरी आवाज तो आप सुन रहे हैं। एक बार फिर हम संख्या 4 रन। अब जाकर मजा आएगा। महात्मा फुले चषक में कृष्णा सातपुते के खिलाफ जाकर एक जबरदस्त बैटल बना था, उसमें इन्होंने 70 रनों की एक धुआंधार पारी खेली थी। अब ये 70 की जरूरत नहीं है, लेकिन विकेट के ऊपर खड़े रह के एक आखिर तक खेलने की जरूरत है। 83 का लक्ष्य रखा हुआ है। स्ट्राइक रेट पर एक बार फिर रंजीत तैयार है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज तुषार झगड़े। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट है, तीसरी गेंद पर क्या कहानी है। नगर पालिका एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खिलाड़ी है, और गेंद एक बार फिर फील्ड होती हुई शानदार फील्डिंग पॉइंट पर। स्ट्रोक अच्छा था, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए इस गेंद को भाप लिया था बल्लेबाज रंजीत ने। रंजीत ऑन मार्क, रन संख्या 5 रन। जीतने के लिए 83 रनों की जरूरत है। पावर प्ले चल रहा है, मुकाबला बहुत इंपॉर्टेंट। महात्मा फुले क्रिकेट क्लब बनाम बारामती वॉरियर्स। प्रशांत भाऊ फाउंडेशन के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, अगले मैच के लिए रेडी रहे। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुषार झगड़े तैयार। ओहो, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। शिवा चिन्ह दौरे कर रहे हैं मिस्टर एस्ट्रा से रन संख्या बढ़ती हुई। एक ऐसा मैच है जिसमें दोनों तरफ से अगर देखें तो बल्लेबाज अपनी पहचान बनाने की कोशिश करेंगे, गेंदबाज अपनी पहचान बनाने की कोशिश करेंगे। मौका दोनों के पास, मौका है, दस्तूर है, फील्डिंग का स्तर भी अच्छा होना चाहिए। सकारात्मक सोच के साथ क्रिकेट होगी मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राइट आर्म ओवर द विकेट, उड़ा आसमान की तरफ हवाई फायर जारी है। इस पर अगर देखें तो अच्छा कैच,
अच्छा क्या तालियां चारों ओर से बजती हुई, अद्भुत फील्डिंग। एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, एक हाथ से क्या दिया। कुणाल निकमकडून. आणि मामा आणखीन एक गोष्ट, आता प्रेक्षक मला माहिती आहे की संध्याकाळच्या सत्र प्रकाशोत्तामध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होईल तिथे ते सत्र तेव्हा वाटतील, परंतु असा एकही प्रेक्षक नसेल की ज्याने कुणाल निकमसाठी टाळ्या वाजवल्या नसतील. एवढा सुंदर कॅच आज आपण पाहिला आहे कुणाल निकमकडनं, आणि ज्यावेळेला निर्णय आला पंचांचा त्यानंतर देखील टाळ्यांचा गजर आपण पाहिलेला आहे. आणि बघा क्रिकेटचे चाहते, खरं तर ह्या टीमचे चाहते, त्या टीमचे प्लेयर रणजित जमदाडे यांनी एक कॅचसाठी कुणाल निकमला 200 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. थँक्यू रंजित. इस प्रतियोगिता की बात करें तो 2 लाख की नकद राशि है और स्पॉन्सर बाय अजिंक्य बाबू डमार। 1 लाख की नकद राशि जो कि सेकंड प्राइज है विक्रम सिंह नाना निम्बाड़कर, थर्ड प्राइज 51,000 सचिन शिटवाड़े, फोर्थ प्राइज 31,000 31,000 प्रशांत नाना भोईटे। मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर बाय शशांक भैया झगड़े, बेस्ट बैट्समैन स्पॉन्सर बाय वैभव वसंत पारधे, बेस्ट बॉलर स्पॉन्सर बाय वैभव वसंत पारधे, बेस्ट बॉलर के लिए AK स्पोर्ट बारामती की तरफ से भी इनाम है। अच्छी गेंद, गति का इस्तेमाल किया, शानदार फील्डिंग। क्या भाई इमरान है, इस मुकाबले में पहले आपने निकम साहब को देखा था, भाई इस मैच में इमरान भी जान डाल रहे हैं। शानदार फील्डिंग। मुझे लगता है प्रशांत सर, जब पहला मैच हुआ था उसके बाद इम्मी ने कॉल किया था टीम को, और जो टीम मीट हुई थी वो काफी गर्म मीटिंग हुई होगी ऐसे मुझे लग रहा है, जिस तरह से एफर्ट अभी इस मैच में दिख रहा है। बिल्कुल, इस वक्त इनको मालूम है अगर जीतेंगे तो एक बार फिर आगे खेलने का मौका मिलेगा, हारेंगे तो सफर समाप्त हो सकता है। इसीलिए जी जान लगा के खेल रहे हैं, जी जान लगा के फील्डिंग करते हुए। बल्लेबाजों को भी वही करना है, तब जाकर मजा आएगा। ओ ब्यूटीफुल डिलीवरी, टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है और बल्लेबाज के समझबूझ के बाहर। ये मैच मेरे हिसाब से रंजीत भाई आपके ऊपर है, आप किस सोच के साथ खेलेंगे, किस इंटेंट के साथ खेलेंगे, ये आज देखा जाएगा। और दबाव में खेलना पसंद करते, पहले ओवर का खेल सफल ओवर रहा है। इस ओवर का बॉलिंग एनालिसिस 1 ओवर 7 रन एट 2 विकेट, मैग्निफिसेंट बॉलिंग। और मामा उसके साथ
फील्डिंग का स्तर उच्च कोटि का रहा है। जी हाँ, बिल्कुल इसी फील्डिंग के लिए अभी फिर एक बार एक अवार्ड आ चुका है। वेलकम स्पोर्ट्स की तरफ से इमरान पठान ने जो डाइव लगाया था उसके लिए 200 रुपए का इनाम उनको मिलता है। तो बिल्कुल बहुत ही बेहतरीन फील्डिंग। दूसरी बात, आउटफील्ड अच्छा है। इस तरह की फील्डिंग करने के लिए आउटफील्ड अच्छा होना चाहिए। कमिटमेंट तो है लेकिन आउटफील्ड भी बहुत अच्छा है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर। और एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे। मामा हमारे साथ जुड़े, नरेश डोमे सर भी हमारे साथ जुड़ने वाले हैं। रन संख्या 7 रन ओवर, दूसरा प्रगति पर है और विक्रांत निकम को मौका मिला है। निम्बालकर, विक्रांत निम्बालकर एक बार फिर गेंदबाजी करने के लिए ऑन साइड पर रेडी मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। एक रन मिलेगा सिंगल के साथ। अब दूसरी इनकी तरफ जाते हुए बल्लेबाज रंजीती के ऊपर ये मैच निर्भर है और काबिलियतें बताने की जरूरत नहीं है। रंजीती जिन्होंने 3 रन बनाए, युवराज जिन्होंने पिछले मैच में धुआंधार पारी खेली थी, कमाल की बल्लेबाजी ये भी करते हैं और इनके पिटारे में सारे अच्छे स्ट्रोक। मिलता हुआ अनबिलीवेबल। मंत्र मुग्ध करने वाला खेल मैदान के अंदर। एक बार फिर अद्भुत कैच। यह भी एक खिलाड़ी है, आकाश काले, अद्भुत अद्भुत अद्भुत। बिल्कुल अद्भुत फील्डिंग है। और एक तरफ ये शॉट एक बार फिर फंसा हुआ था और पीछे जाके कैच लेना इतना आसान नहीं था, लेकिन डाइव लगा के, छलांग लगा के उड़ता हुआ पंछी आकाश काले को आपने देखा है। अब आकाश में मुझे एक बार फिर देखे काले एक बार फिर बादल दिखाई दे रहे हैं, संकट के बादल दिखाई दे रहे हैं, खास करके बल्लेबाजों के ऊपर। सिर्फ पीछे कैच नहीं लिया, बहुत मुश्किल कैच था, बहुत मुश्किल कैच था। एंड वक्त जो डाइव मारा, बहुत 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 बेहतरीन। ये जो रिप्ले है ना, एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, 1000 बार देखिए, आप देखते रह जाओगे। हर्ष मौर्य की तरफ से इस अद्भुत कैच के लिए 500 रुपए का इनाम यहाँ आता है। अमर भैया, बहुत बेहतरीन कैच। अमर भैया आपका भी स्वागत है। एसपी ट्रॉफी के आयोजन करता और मंडप डेकोरेटर्स, बहुत बड़ा नाम बनाया है, बहुत बड़ा नाम बनाया है। एक बार फिर गेम बनाएगा नेम, मैग्निफिसेंट फील्डिंग। हर्ष मौर्य की तरफ से 500 रुपए और वेलकम स्पोर्ट्स की तरफ से 200 रुपए आकाश तथा बाजी के लिए। लेकिन एक एंड पर रंजीते हैं, तब तक मजा आएगा। निखिल मैदान के अंदर आए हैं, ऑफ के बाहर गेंद गति का इस्तेमाल किया, गली की तरफ खेलते हुए। देखिए टारगेट किसको कर रहे हैं। अब देखकर ये इस मैच में महात्मा फुले टीम को मालूम है एक ही खिलाड़ी है जो मैच में पलटवार ला सकता है, वो है रंजीते। इसीलिए गली का खिलाड़ी स्ट्राइक रेंज की तरफ टारगेट नहीं कर रहा है, नॉन स्ट्राइक रेंज की तरफ टारगेट करता हुआ। जी हाँ बिल्कुल, क्योंकि उनको पता है रंजीत अगर विकेट पे जब तक है तब तक मैच अपना हो नहीं सकता है, इजीली नहीं हो सकता है। और मैंने कुछ देर पहले जो जिक्र किया था बॉडी लैंग्वेज का, बॉडी लैंग्वेज काफी काफी पॉजिटिव होती हुई महात्मा फुले की। बिल्कुल सही। दूसरी बात, विकेट के ऊपर डटकर बल्लेबाजी वो कर सकते हैं। इस वक्त काफी स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ। टिप्पा सही इलाके में होना बहुत जरूरी है, दिशाहीन गेंदबाजी। अब जाकर देखिए दबाव जो है ना, इस वक्त मामा पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है। अब रन संख्या कुल मिलाकर 10 रन जीतने के लिए 83 रनों की जरूरत है। कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। अजून एक बक्षीस आलेलं आहे, मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय। देवाभाऊ चौधरी यांच्याकडून कुणाल निकम आणि आकाश काळे दोघांसाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। थँक्यू देवाभाऊ चौधरी। मामा ये आंकड़े भी एक बार फिर ज्यादा ऊपर भी जाने वाले, जैसे जैसे एक बार फिर दूर वाली गेंद थी, हवा में खेलते हुए खिलाड़ी बहुत दूर है, क्या कैच हो जाएगा? ले लिया कैच। हर खिलाड़ी का इंटेंट बहुत अच्छा है, कमिटमेंट बहुत अच्छी है। विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता भगवान।
करें तो विक्रांत निम्बालकर गेंदबाजी कर रहे हैं। रंजीत ऑन स्ट्राइक, स्ट्रोक अच्छा है, गैप में खेलते हुए इस बार कर देखे तो कोई मौका नहीं है। जब तक रंजीते हैं तब तक टाइगर जिंदा है। गेंद बॉलर के बाद 4 रन। नो गॉल, बॉलिंग के बाद 4 रन। इसीलिए बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हैं। अब जाकर ये 5वां विकेट, आधी टीम पेबल में लौट चुकी है। शुभम जिन्होंने प्रभावित किया था इससे पहले, ये भी कमाल कर सकते हैं। एक एंड पर रंजीत नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। परिस्थिति कुछ भी हो डटकर खड़े रहना चाहिए। सही समय आने पर खट्टी कैरी भी बदलकर मीठा आम बन जाती है। दोस्तों क्रिकेट का खेल बदल सकता है। ये देखे कमाल का स्ट्रोक है, एक बार फिर बढ़िया तरीके से खेलते हुए गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है। एक रन का इजाफा दूसरे के लिए वापस आ सकते हैं। जैसे कि अविनाश रामकुड़े संयम के साथ बल्लेबाजी करना पसंद करते हैं, स्ट्राइक रोटेट करना पसंद करते हैं, आखिर तक खेलना पसंद करते हैं, उसी तरह से रंजीते हैं। रंजीते भी इसी अंदाज में बल्लेबाजी करना पसंद करते हैं। पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर डबल है। इसके बाद में देखिए इस ओवर के बाद और 3 ओवर का खिलाना बाकी। रन संख्या 20 रन, जीतने के लिए 83 रनों की जरूरत है। अभी भी दिल्ली दूर है, लेकिन मैदान के अंदर शुभम और एक तरफ अगर देखें तो रंजीते। कला के साथ मोड़ दिया ऑन साइड की तरफ, कलात्मक क्रिकेट, 1 रन मुकम्मल किया। क्या दूसरे के लिए वापस आएंगे? दूसरे के लिए वापस आ रहे हैं। बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। और रंजीत को मालूम है स्कोरबोर्ड को चलाते रहेंगे तो अब जरूर बात बनेगी। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। तब तक भाई आप स्कोरबोर्ड को चलाते रहिए। अब जाकर स्कोरबोर्ड में एक बार फिर बदलाव होता है। रन संख्या 22 रन। इस ओवर की 3 गेंदें समाप्त हुई है, 3 गेंदें आना बाकी है। बहुत कुछ आना बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। काफी सारे दर्शक हमारे साथ एक बार फिर जुड़े हुए हैं।
अनुभव के भट्टी में जो तप कर जलते हैं, दुनिया के बाजार में उन्हीं के सिक्के चलते हैं। अब ये सिक्का अगर चलेगा ना तो मैच भी चलने वाला है। अगर रंजीत ने चले तो मजा आएगा। शुभम ने पिछले मैच में प्रभावित किया था, शानदार पारी इन्होंने अपनी टीम के लिए खेली थी। गेंदें कम है, वक्त एक बार फिर ज्यादा नहीं है। शाम का सत्र है, ढलता हुआ सूरज है, कम होती हुई रोशनी है। ये आने वाली शाम किसके नाम, इस शाम में नाम कौन करेगा, ये देखना बहुत दिलचस्प हो गया है। स्ट्राइक करें पर बल्लेबाज तैयार, बल्लेबाजी करने के लिए रंजीत है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुषार झगड़े। और बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया, कलात्मक क्रिकेट खेल रहे हैं। ऑन साइड पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा। शुभम बहुत क्रुशियल खिलाड़ी है, काबिलियत है, क्षमता है। फिलहाल अगर देखें तो ये क्रुशियल मैच मैदान के अंदर चलता हुआ और काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। रन संख्या कुल मिलाकर 23 रन, 23 फॉलोअर्स ऑफ 5 विकेट चेसिंग के टारगेट पर 83 रन रंजीत ने इस मैच को पकड़ के रखा है। इनको मालूम है बहुत संघर्ष हमने किया है, एक बार हम सही हो जाएंगे ना तो मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है। एक एंड पर महात्मा फुले की बात करें तो जो दबाव आपने बनाया ना उसको बरकरार रखने की जरूरत है। अभी तक बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आपकी तरफ से रहा है, चाहे गेंदबाजी हो या फील्डिंग। फील्डिंग तो उच्च कोटि की रही है, चाहे इमरान पठान हो, चाहे एक बार फिर निकम साहब हो। और बढ़िया तरीके से खराब गेंद तो आती रहेगी, सजी अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, शानदार फील्डिंग। लेकिन क्या ये करीबी मामला होगा, करीबी मामला होगा, क्या पैर बॉडी लाइन पर है वो देखा जाएगा। इस वक्त क्या यह करीबी मामला होगा या अंपायर एक बार फिर वो सेफ दे रहे, देखने वाली बात। नहीं नहीं, इस वक्त एक बार फिर मैदान के अंदर दोबारा जाएंगे। मैच बहुत ही बेहतरीन फील्डिंग, अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं है तो मैदान के अंदर जाएंगे। कुछ देर के लिए खेल रुका हुआ। एक अच्छी चीज मैंने देखी, खास करके जो खिलाड़ी है ना उन्होंने खुद कहा कि भाई आप तीसरे अंपायर की तरफ जाइए। मैं श्योर नहीं हूं कि मैंने ये बचाया है। 4 का एक बार फिर इशारा, 4 रन है। बिल्कुल यहां से थोड़ा लग रहा था, लेकिन अंपायर क्रुशियल होते हैं मैदान के अंदर। 27 रन और स्पोर्ट्समैन स्पिरिट, खास करके तारीफ करनी होगी उस खिलाड़ी की, गणेश धोत्रे। Oh, that's very good delivery. Beautiful bowling. Just pitching out of the off batsman looking for the big shot onto the onside. Beating completely, ball going behind the wicket and they can be no run. After 3 over now score 27 for loss of 5 wicket chasing a target of 83 runs. यहाँ से 18 गेंदों का खेल शेष है और 18 गेंदों में जीतने के लिए अगर देखें तो समीकरण फिलहाल आप देखेंगे 56, अब तक 56 रनों की जरूरत है। 18 गेंदों का खेल शेष से मजा आएगा। इसके बाद में प्रशांत भाऊ स्पोर्ट की टीम भी तैयार रहेगी, लेकिन क्या 18 गेंदों में 56 बनेंगे ये बताने के लिए हमारे साथ नरेश ठोमे सर जुड़ रहे हैं। इंटरेस्टिंग दिलचस्प कहानी है और मजा आएगा, कई मजा आएगा। छोटे से ब्रेक के साथ ये आधी का आधी समाप्त हुई, आधी का आना बाकी है। वैसे अगर देखें तो बहुत कुछ
अत्यंत महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी, डू ऑर डाय. आणि विशेष म्हणजे दोन्ही संघ एकमेकांना चिर परिचित असलेले संघ ज्यावेळेस एकमेकांसमोर येतात त्यावेळेस लढाईची एक अनोखी अनोखी लढाई आपल्याला बघायला मिळते. आणि या मैदानामध्ये आज पाहायचंय काय पुढे घडणार आहे. विक्रांत निंबाळकर गोलंदाजी मार्क वरती, डाव्या हाताने राऊंड द विकेट. ओ हो, रणजित जगताप इज द मॅन इन क्रायसिस. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. या ठिकाणी आमच्या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय संदीपजी चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर SJ टायगर्स आंबेगाव ही टीम संध्याकाळच्या पूलमध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यांचे आम्ही स्वागत करतो. आता आंबेगाव दिसणार नाही तुम्हाला, आंबेगाव शिरूर दिसणार आहे. विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संघ अर्थात तालुका वाईज आपण ज्या स्पर्धेला इथे अंतिम स्वरूप दिलेलं आहे. 34 धावा, एक षटकार विक्रांत निंबाळकरच्या गोलंदाजीवरती रणजित जगतापने ठोकलेला आहे. ज्यावेळेस आपण इतर फलंदाजांना खेळताना बघतो त्यावेळेस वेगवेगळे फटके आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे फटके खेळाडूंनी स्वतः ते फटके काढलेले असतात, शोधलेले असतात, मग खेळतात. परंतु ज्यावेळेस रणजित जगताप खेळायला मिळतो ना आपल्याला, त्यावेळेस रणजित जगताप ज्या पद्धतीने तो धावांचा ओघ निर्माण करत असतो, धावांचा लोट निर्माण करत असतो, विशेष म्हणजे त्यामध्ये तंत्राचा अतिशय अप्रतिमपणे वापर केलेला असतो. बेसिक्स मध्ये सुद्धा अत्यंत सुंदर फटके खेळता येतात हे दाखवून देतो नेहमीच. आणि तो फलंदाज रणजित जगताप. या मैदानामध्ये आम्ही रणजित जगतापला बघितलेले. सुरुवातीला शांत खेळला, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर डबल्स घ्यायला लागला, परत एक षटकार त्याने ठोकलेला आहे. धाव फलकावरती आपण पाहू शकतो धावा 36 धावा. विजयाचं आव्हान आहे 83. 6 षटकामध्ये 83 धावा. रणजित जगतापचा पुन्हा एकदा हवाई फायर. स्टेडियम मध्ये चेंडू 6 धावांसाठी पुन्हा षटकार. क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. परत एकदा वॉट अ शॉट, काय फ्लो आहे त्याच्या बॅटचा. चेंडू बॅट वरती अलगद येतो, अलगद सीमारेषे बाहेर जातो. तिसरा षटकार या षटकातला.
आणि माफ करा 51 धावा आहेत धावफलकावर. तर विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा. दोन्ही संघ इथे हार मानणार नाहीयेत. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एक टीम आहे ती महात्मा फुले बारामती तथा ज्युनियर एंगर्स आणि दुसरी टीम आहे वॉरियर्स योद्धा. या टीमनी मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः तालुका वाईज क्रिकेटमध्ये आपला एक दरारा निर्माण केलेला आहे, दबदबा निर्माण केलेला आहे. वॉरियर्स बारामती आज या मैदानामध्ये काय कमाल करतात बघायचं. रणजित जगताप फलंदाजीची धुरा एक हाती सांभाळणारा हा कडवा शिलेदार आज या मैदानामध्ये काय कमाल करतोय पाहिजे. त्याने 4 षटकार, मला वाटतं 3 षटकार आता ठोकलेले आहेत. अगोदर तो शांत संयमी फलंदाजी करत होता. पहिल्या 3 षटकांमध्ये एका बाजूने गडी बाद होत होते, दुसऱ्या बाजूने आम्ही पाहिलंय इथे रणजित जगतापला ताबडतोड फलंदाजी करत असताना. SJ टायगर्स अर्थात सुशांत दादा जाधव आणि त्यांची टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे. यावेळी चेंडू आकाशामध्ये उडवलाय, डीपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, अडवलाय चेंडू. 2 धावा घेण्याची संधी इथे होती शुभमला आणि धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचेल तो. 53 धावा, 53, लॉस ऑफ 5. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पार्थ दादा पवार चषक 2022 बारामती. पार्थ दादा पवार फाउंडेशनचं एक सहज सुंदर उपक्रम आपण या मैदानामध्ये दिवस रात्र खेळाचे सामने इथे बघतोय. विशेष म्हणजे 8 संघ एका दिवसामध्ये खेळतात. 2 पूल मध्ये विभागणी केली जाते. विनर्स लुजर पद्धतीने सामने, जवळपास 12 सामने एका दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. याबरोबर हो आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेत होता तिथे, चेंडूच्या खाली येऊ शकला नाही फलंदाज शुभम. निर्धाव चेंडू. वा, आंबेगावकरांचं आम्ही स्वागत करतो. प्रत्यक्षात ही टीम मैदानामध्ये यानंतरच्या सत्रामध्ये दाखल होईल. आंबेगाव आणि शिरूर अर्थात गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील ही टीम आज मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. धावफलकावरती आहेत 53 धावा. हो परत एकदा काय कमालीचा बॉल आहे. खरं तर एक गवताची किमया आहे. बाउन्सर टाकलेला इथे आणि पुन्हा एकदा महात्मा फुले बारामती संघाने कमबॅक केलेला आहे. रणजित जगताप नॉन स्ट्राईक एंडला गेला आणि तिथे दुसऱ्या बाजूने पकड मजबूत बनवलेली आहे. मी बघितलं, आपण बघायचो की हॅन्सी क्रोने ज्यावेळेस तेंडुलकरच्या विरोधात एखादा प्लॅन टाकायचा ना, तेंडुलकर नॉन स्ट्राईक एंडला जास्त राहील याची काळजी घ्यायची. तुम्ही बघितलं यावेळेस 4 चेंडू मिळाले, 4 चेंडू मध्ये 3 धावा आलेल्या आहेत. ज्यावेळेस रणजित जगताप स्ट्राईक एंडला असतो, धावफलक अक्षरशः दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखं वाहत असतो, जणू काय धरण फुटलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं ज्यावेळेस दुसरा एखादा फलंदाज असतो त्यावेळेस मात्र उन्हाळ्यामध्ये जर नदीमध्ये जो कोरडी म्हणजे नदी असते ना, तसे चित्र मैदानामध्ये दिसतं. आणि आता रणजित 14 चेंडू मध्ये 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय रणजित. मागच्या 4 चेंडू मध्ये त्यानं 3 षटकार ठोकत धावा बनवल्या. मागच्या 6 चेंडू मध्ये 3 चौकार 1 षटकार ठोकत तब्बल 24 धावा त्यानं फटकावलेल्या आहेत. आणि तो पुन्हा स्ट्राईक एंडला आलेला आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर जवळपास 4 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला होता. त्या 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. वॉरियर्स विरुद्ध महात्मा फुले बारामती. जबरदस्त मॅच. या साखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा 6 धावांची मोहर. सामना होता कुठे, सामना आला कुठे. शेवटचा चेंडू, 1 धावेची गरज. नरेश सर, मला वाटतं रणजित जगतापच्या 72 धावांच्या खेळीने हजारो रसिक त्याचे फॅन झाले होते. आजच्या खेळीने त्यामध्ये दुपटीने भर पडतीये. निश्चित झुंजार इनिंग आहे.
खर तर मी ज्यावेळेस इथे समालोचनाला बसलेलो होतो त्या अगोदर 3 षटकामध्ये धावफलकावरती मात्र 28 धावा होत्या, 27 धावा होत्या आणि तेव्हा विजय कुठेही दिसत नव्हता, दृष्टिक्षेपात सुद्धा नव्हता. परंतु रणजित जगतापच्या मनामध्ये काही और होतं. त्यानं त्याच षटकामध्ये 24 धावा ठोकल्या, 4थ्या षटकामध्ये विजय जवळ आणला. 5व्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईक एंडला होता, 6व्या षटकामध्ये तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं. आपण मात्र त्याला बघत राहिलो. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज आहे, ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. मात्र इथे अजूनही धीर सोडायला तयार नाहीत, तो म्हणजे महात्मा फुले बारामती. कंबर कसलेली त्याने, क्षेत्ररक्षणाचा सिकंजा कसा हुआ इथे. ओ हो, ये क्या किया, काय केलंस इथे. चेंडू वाईड आणि सामना जिंकलेला आहे. तो वॉरियर्स बारामती ऑन दिस मॅच. जरूर जबरदस्त. थँक यू डीजे. अनबिलिव्हेबल, अद्भुत, आश्चर्यकारक आणि अर्थात अनाकलनीय. महात्मा फुले क्रिकेट टीमला काही कळायच्या आत रणजित जगतापने बाजी मारलेली आहे. बाजीगर, व्हॉट अ प्लेयर ही इज. रियल स्टार, रियल हिरो.